तुमच्याकडे आहे परवाना? माझ्याकडे अर्ज सुद्धा नाही. पिस्तूल घ्यायला पैसे तर पाहिजे ना साहेब. तेवढे 2 लाख 3 लाख किंमत असते. ते घोडा पिस्तूल हे ते कुठून आणायचे? हा, एवढे पैसे कुठून आणणार? कपडे बघा ना आमचे काय. 25 वर्ष आमदार आहेत साहेब. गरजा फार कमी ठेवलेला आहे. कोणी बी कपडे घेते तेच घालतो आम्ही. अजून कपडे सुद्धा नाही. तुमचं जॅकेट घात, आमच्याकडे ते बी नाही. खरंच नाही. आम्हाला तर जॅकेट घालावं लागतं. आता काय तुम्हाला आता ही बहुढंगी दाखवायला हे घ्यावंच लागेल ना. पण आमच्याकडे जॅकेट बी नाही. तुम्ही फार अतिशयोक्ती करता. 2 लाख आणि 3 लाख नाहीत वगैरे वगैरे. तुम्ही नाही फार गंडवताय. अहो नाहीत ना, तेवढे नाहीत. माझी जी प्रॉपर्टी माझी दाखवली ना ती 26 कोटीची दाखवली. ती प्रॉपर्टी पहिल्यापासून बघा. माझ्या वडिलांची जी आलेली आहे रेडे रेकनरचे जे रेटनी वाढत गेलेली आहे तेवढं सोडून बाकी माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे शिक्षण संस्था नाही, मी शिक्षण सम्राट नाही, साखर सम्राट नाही, मी अजून कुठलाही सम्राट. वाळू बिळू तर लय लांब राहिली. तिकडे राजकारणात एवढे पैसे लागतात, खर्च कुठून चालतो तुमचा? चालतं, चलते मिळतं ना. एवढं म्हणजे काय एकदम संत तुकाराम आहेत का काय? खरं खुरं बोललं पाहिजे ना. पण जुजबी करायचं बरं का, असं ओरबडून नाही. जेवढं आपलं टिकून खाता येईल तेवढं खावं, पण चुरून बिरून नाही खात. आणि परत फोडून तर अजिबात खात नाही. तुम्ही सभागृहात नसताना बीडच्या पण लोकांना करमलं नसेल आणि इकडे फडणवीस दादांना पण करमलं नसेल. नाही, वरच्या सभागृहात होतो. साहेब आणि दादा किंवा शिंदे साहेब वरच्या सभागृहात एवढे येत नव्हते. ते तुम्ही असल्यानंतर विचार करूनच बोलत असतील. म्हणजे अनुजाच्या प्रश्नावर तुम्ही जे काही उत्तर दिलं की संजय सिंगानिया, 2 मिनिटं लोकांना कळलंच नसेल की काय झालं. आहे साहेब, थोडीशी हजरजबाबीपणाची कला ही नैसर्गिक देणगी. आणि मी बऱ्याच जणांचे, विलासराव देशमुख साहेबांचं निरीक्षण केलं, मी मुंडे साहेबांचं केलं, प्रमोदजी महाजन साहेब त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, RR पाटील साहेबांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली, दादांबरोबर काम, देवेंद्रजींबरोबर काम केलं. एक हजरजबाबीपणा हे लोक कसे देतात, उत्तर काय देतात, थोडंसं बारीक निरीक्षण जर केलं तर अभ्यास होतो. मग तो अभ्यास करून मी बोलतो. आणि हजरजबाबीपणाला मी खरंच सांगतो की मी बऱ्यापैकी उत्तर देऊ शकतो, चूक न होता. मुंडे साहेब जर गृहमंत्री असते तर आता आकांचं काय केलं असतं असं वाटतं? नाही, त्याचं उत्तर मी नाही देणार. आकांच्या आका नाही, पण आका या 100% म्हणजे जसं आत्ता झालेत सरेंडर, ते मला वाटतं 2-4 दिवस अगोदरच सरेंडर झाले असते. असू द्या, आम्ही काय म्हणजे देवेंद्रजी हे कसं आहे, देवेंद्रजी थोडेसे मृदू बी आहेत, कणखर बी आहेत, मृदू बी आहेत, आणि ते कळूनही देत नाहीत काय करायचं काय नाही ते. एकदा बघा, पवार साहेबांच्या मिसेसचा म्हणजे ताईंचा, पवार साहेबांच्या मिसेस यांचा एक इंटरव्ह्यू मागं पाहिला होता, मी वाचला होता. त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे लोक माझे सांगाती, पवार साहेबांच्या मिसेसनी एक किस्सा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये की मला आजपर्यंत शरद पवार साहेबांचा चेहरा ओळखू नाही आला किंवा चेहरा वाचता आला नाही, असं एक स्टेटमेंट. तर ते संपूर्ण मी वाचून काढलं. तर त्यांनी असं म्हटलं होतं की पवार साहेबांना जर खूप राग आला असेल तर ते कधी कधी हसतात, पण मनात मात्र त्यांना राग आलेला असतो. आणि मनामध्ये ते खुश असतील तर त्यावेळेस चेहऱ्यावर राग दिसतो, असं उलट चेहरा. म्हणून मला त्यांचा चेहरा ओळखता आला नाही. तसा देवेंद्र फडणवीस साहेबांचा तरी चेहरा मी खरंच एक दिवस विचारणार आहे अमृताताईंना, वहिनींना, की अमृताताई यांचा चेहरा तुम्हाला ओळखू आलाय का, खरंच बरं का, वाचता आलाय का आत्तापर्यंत तरी, असं मी गमतीनं म्हणणार आहे त्यांना.